नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, बराच वेळेस आपल्याला स्वयंपाकाचा कधी कंटाळा येतो। काहीही असं एकदम झटपट होईल अशी रेसिपी असेल तर खूपच छान ना। मग अशा वेळेस कधी आपण खिचडी बनवतो। त्यापेक्षाही सुंदर अशी रेसिपी आजची आपली आहे, ती म्हणजे आपण कढई पुलाव बनवणार आहोत। चला तर मग पाहूया आपली रेसिपी कशी असणार आहे ती। इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। या तेलासोबतच मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेले आहे। तूप गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये गरम मसाले घालणार आहोत। यामध्ये सुरुवातीला आपण एक घालत आहोत 1 तेजपत्ता, त्याचबरोबर आपण घालत आहोत 2 हिरव्या वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 1 ते 2 काळी मिरी। आता हे आपण तेलामध्ये अगदी याचे फ्लेवर सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये याला। ही पुलावची रेसिपी मी थाळीमध्ये सुद्धा केलेली आहे। तीच रेसिपी मी परत एकदा टाकते, कारण ही रिक्वेस्ट होती, यासाठी मी पुन्हा पुलावची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। पूर्णपणे या मसाल्यांचा फ्लेवर या तेलामध्ये उतरल्यानंतर आता आपण इथे एक छोटा म्हणजे मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारात कापून घ्यायचा आहे। तो कांदा मी या तेलामध्ये घालून थोडंसं परतवून घ्यायचं आहे। पुलाव या कांद्यासोबतच 2 लांबट आकारात हिरव्या मिरच्या मी कापून तेलामध्येच परतवून घेते आहे। कांदा जास्त परतायचा नाही आहे, थोडासा किंचित लालसर असा कलर आला पाहिजे। आता इथे मी पुलावसाठी बासमती राईस म्हणजे लांब असा बासमती राईस अर्धा तास आधीच भिजवून घेतला होता, त्यामुळे मी इथे दाखवलेले नाही आहे। नेहमी पुलाव या बिर्याणी करत असताना तांदूळ अर्धा तास आधीच भिजवून ठेवायचा, म्हणजे बिर्याणी खूप छान होते। आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, प्रत्येकी 1/4 कप आहेत। यामध्ये मटार आहे, गाजर आहे, सिमला मिरची आहे, वांग आहे, त्याचबरोबर फ्लावरसुद्धा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या घालू शकता। मी बऱ्याचशा, कारण मुलं भाज्या खात नाहीत, मग अशावेळी निमित्ताने का होईना पुलावच्या या बिर्याणीच्या त्यानिमित्ताने का होईना भाज्या खातात, म्हणून मी इथे भाज्या भरपूर वापरल्यात। त्याचबरोबर थोडेसे काजूसुद्धा मी फोडणीमध्ये घातलेले आहेत। हे ऐच्छिक आहेत, तुम्हाला जर घालायचे असतील तर घालू शकता, नाही घातले तरीसुद्धा काही हरकत नाही आहे। हे भाज्या ज्या आहेत त्या पूर्णपणे आता आपण या तेलामध्येच परतवून घेऊयात। मी इथे 1/4 कप घरगुती बनवलेले पनीरसुद्धा वापरणार आहे। पनीर मी सर्वात शेवटी घालणार आहे। आता भाज्या थोडा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून हळद पावडर। मसाले हे भाज्यांसोबतच वापरायचे आहेत आपल्याला, म्हणजे भाज्यांमध्ये पूर्णपणे हे मसाले उतरले जातील, म्हणून आपण भाज्या घातल्यानंतरच मसाले घालायचे आहेत। तसेच अर्धा टीस्पून इथे मी काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे। काश्मीरी मिरची पूड एवढ्यासाठी आहे कारण फक्त इथे मी कलरसाठी काश्मीरी मिरची पूड वापरलेली आहे। हा पहा, आता मी अर्धा तास, हा 1 कप तांदूळ आहे, मी अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। आणि 1 कप तांदळासाठी इथे आपल्याला 2 कप पाणी, गरम पाणी वापरायचं आहे, साधं पाणी नाही वापरायचं आहे, कारण ऑलरेडी आपण भाज्यासुद्धा इथे वापरलेल्या आहेत, तांदूळसुद्धा भिजवलेला आहे, त्यामुळे इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। गरम पाणी वापरल्याने म्हणजे बिर्याणी या पुलाव पटकन शिजला जातो, जास्त असे प्रमाणात तांदूळ अजून भिजला जात नाही, म्हणून इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। तसेच यामध्येच मी 1 टीस्पून बिर्याणी पुलाव मसाला घातलेला आहे। मी इथे कोणत्याही प्रकारचं वाटणसुद्धा घातलेलं नाही आहे, अगदी झटपट असा होणारा पुलाव आहे। आता यामध्ये हे सर्व मसाले वगैरे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ओतून घेत आहोत। हा पुलाव आता आपण असाच मध्यम आचेवर शिजवून घेणार आहोत। आपल्याला आता थोडा वेळ असंच अधूनमधून हलवत थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, मध्यम आचेवर शिजवायचं आहे, गॅसची आच मोठी करायची नाही आहे। आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। अशाच पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये सुद्धा असा पुलाव करू शकता, फक्त एवढंच करायचं आहे।
जो आपण मध्यम आचेवर असं कढईमध्ये जसं ठेवलं आहे तसंच सुरुवातीला आपल्याला कुकरमध्ये देखील उकळवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी राहिल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्याची फक्त एकच शिट्टी काढायची आहे। अगदी सुटसुटीत पुलाव कुकरमध्ये सुद्धा खूप छान होतो। तुम्ही करून पहा कुकरमध्ये देखील। मी ऑलरेडी एकदा मी कुकरमध्ये केलेलं दाखवलेलं आहे। आता मी तुम्हाला कढईमध्ये सुद्धा खूप छान असा कढई पुलाव तयार होतो। पहा आता जवळपास पाणी आटत आलेलं आहे। आता यामध्येच आपण 1/4 कप फेटलेले दही वापरते आहे। इथे दही वापरल्याने पुलावला टेस्ट खूप छान येते। हे दही वापरत असताना थोडेसे फेटून घ्यायचे आहे आणि जास्त आंबट दही वापरायचे नाही आहे। ताजे घट्ट दही फेटून घ्यायचे आणि मगच वापरायचे आहे। आता अजून थोडा वेळ आपण असंच झाकण ठेवून हा पुलाव शिजवून घेऊया। गॅसची आच मी आता एकदम लो फ्लेमवर केलेली आहे। यामध्ये मी सर्वात शेवटी इथे 1/4 कप पनीरचे तुकडे घातलेले आहेत। सर्वात शेवटी एवढ्यासाठी पनीर घालायचं आहे कारण आपण ज्यावेळी भाज्या या तांदूळ परतत असतो त्यावेळी पनीर पूर्णपणे फुटू शकते, म्हणून आपण सर्वात शेवटी पनीर घालायचे। अधूनमधून हा पुलाव थोडासा हलवून घ्यायचा आहे। पहा आपल्या पुलावमधील संपूर्ण पाणी संपलेले आहे। अजून 2 ते 3 मिनिटच आपण ठेवूया। खूप छान सुटसुटीत असा पुलाव तयार झाला। याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर पेरूया आणि 2 मिनिटच आपण हा पुलाव गॅसवर ठेवायचा आहे, ते सुद्धा लो फ्लेमवर। त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे। आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये। आणि रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा पुलाव करून पहा। तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। धन्यवाद।